नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुमचं रेशन कार्ड ऑनलाइन असेल तर तुमच्या रेशन कार्डवरती राज्य सरकार पैसे टाकतोय। आता ज्या लोकांचं रेशन कार्ड ऑनलाइन आहे अशा सर्व रेशन कार्ड धारकांच्या अकाउंटला म्हणजे रेशनच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत। आता हे पैसे किती जमा झालेले आहेत, कोणत्या पद्धतीने हे पैसे जमा होतात, ते पैसे जमा झालेत हे कसं चेक करायचं आणि ते पैसे काढण्यासाठी पुढे काय प्रोसेस असेल याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती यायचं आहे, प्ले स्टोर वरती क्लिक करायचं आहे। प्ले स्टोर वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाइप करायचं आहे मेरा राशन 2.0 यावरती क्लिक केल्यानंतर हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये। जर तुमच्या मोबाईलमध्ये मेरा राशन नावाचं जुनं ॲप जर इन्स्टॉल असेल ते तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल, तरच तुमच्या मोबाईलमध्ये हा नवीन ॲप इन्स्टॉल होणार आहे, अन्यथा होणार नाही। या ठिकाणी माझ्या मोबाईलमध्ये मेरा राशन नावाचं जे नवीन ॲप आहे हे इन्स्टॉल होतं। इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल, ग्रामीण कल्याण अन्न योजना नावाचं ॲप होईल। या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे। लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशियर युजर्स टाकायचं आहे, म्हणजे तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। मी माझा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घेतो। आधार कार्ड नंबर टाकत असताना एक काळजी घ्यायची आहे, कोणत्याही प्रकारचा अंक तुमचा चुकता कामा नाही, नाहीतर इनव्हॅलिड ऑप्शन येतो। म्हणून आधार कार्ड नंबर टाकून या ठिकाणी साइडला जो कॅप्चा दिलाय हा कॅप्चा या ठिकाणी जशाच्या तसं कॅपिटल स्मॉल मध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचं आणि खाली लॉगिंग विथ व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP जातो, हा OTP या ठिकाणी फिल करायचा आहे। माझ्या मोबाईलमध्ये जो OTP आलेला आहे हा OTP या ठिकाणी मी टाकून घेतो। तुमचा OTP टाकल्यानंतर खाली एक ऑप्शन आहे व्हेरीफाय, या व्हेरीफाय बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला OTP तुमचं सक्सेसफुल झाल्याचा मेसेज येईल। या ठिकाणी तुम्हाला पिन क्रिएट करायला येईल, तुम्हाला हवा तो पिन क्रिएट करायचा आहे, नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, परत कन्फर्म म्हणून पिन टाकायला येईल, तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओके बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं लोकेशन ॲक्सेस येईल। लोकेशन ॲक्सेस आल्यानंतर तुमचं या ठिकाणी तुमचं जे रेशन कार्ड आहे त्याचे सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील। बाकीच्याही स्क्रोल जर केला तर आपल्याला सर्व सर्व्हिसेस या ठिकाणी दिसणार आहेत। संपूर्ण सर्व्हिसेस आपण या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व बघून घेतलेले आहेत। या ठिकाणी खाली आल्यानंतर बेनिफिशियर रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट हा एक ऑप्शन दिसतो, यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मित्रांनो समोर दिसेल तुमच्या रेशन कार्डमध्ये रेशन कार्डच्या माध्यमातून सरकारने तुमच्या अकाउंटला म्हणजे सरकारने जे रेशन कार्डचं जे ॲप दिलेलं आहे त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे पाहता येणार आहेत। आता सरकारने तुमच्या रेशन कार्डवरती किती पैसे जमा केलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये किती, मे महिन्यामध्ये किती, जून महिन्यामध्ये किती, जुलै महिन्यामध्ये किती आणि आता चालू ऑगस्ट महिना जो आहे म्हणजे आता सप्टेंबर जरी चालू असला तरी ऑगस्ट महिन्याचे पैसे तुमच्या रेशनच्या ॲक्टिव्ह युजर्स वरती किंवा पोर्टल वरती जमा झालेले पैसे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या रेशन कार्ड वरती पैसे जमा झालेले आहेत। हे कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे। मात्र त्या ॲप मध्ये अद्याप कोणत्याही प्रकारचं हे पैसे काढण्यासंदर्भात सूचना किंवा सिस्टम तयार झालेले नाही। ज्या दिवशी ऑनलाइन पद्धतीने जमा झालेले पैसे कसे काढायचे या संदर्भात अधिकृत सूचना अधिकृत माहिती मिळाली त्या क्षणी आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येणार। ती व्हिडिओ तुम्हाला जर बघायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण असेच महत्त्वाचे अपडेट आपण या चॅनलवरती देत असतो। चला तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक रेशन कार्ड धारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। पुढील व्हिडिओसाठी धन्यवाद। जय हिंद।